माझं नाव जयंत बाले हरदास चौधरी. माझ्या शाळेचं नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वसराळगाव. मी आता 3री विद्यार्थी आहो. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव पाण्याचे थेंब. शाळेच्या मैदानात एक नळ चालू होता. ते पाणी वाहत होतं. मग तिथे एक मुलगा आला. त्या मुलाचे नाव होते आदित्य. आदित्यने तो नळ लवकर बंद केला आणि तो विचार पडला, अरे हा नळ कोणी सुरू केला असेल. तो इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच नाही. हा नळ मी चालू केला म्हणून तो शिक्षकांकडे गेला. आदित्य शिक्षकाला म्हणाला, सर, मी मैदानात खेळत होतो तर मला एक नळ चालू दिसला. मी तो नळ बंद केला, पण मला हे नाही माहीत की हे नळ चालू कोणी ठेवला होता. तर मग तितक्यातच घरी त्याची सुट्टी झाली. मग सरांनी पाण्याचे महत्त्व सांगितले. अगर आपल्या दुनियेत पाणी नाही राहिलं तर झाडं नाही वाचेल तर आपले ऑक्सिजन नाही मिळेल आणि तसं करून सगळे सजीव मरून जाणार. आणि मग सरांनी विचारले, मैदानातला नळ कोणी सुरू ठेवला. मग सर कोणीच नाही आलं. मग सरांनी डबल विचारले, कोणी चालू ठेवला. मग तिथे एक राम नावाचा मुलगा आला. तो म्हणाला, सर, माझ्याने ही चूक झाली. मी तो नळ चालू ठेवला. सरांनी त्याला माफ केले. आणि कारण सरांनी त्याला माफ का केलं सांगू का? कारण की त्याने आपली चूक कबूल केली. आणि मग तिथे आदित्य आला आणि सरांनी आदित्यला बोलवलं आणि आदित्यचं स्वागत केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते की कधीही पाणी वाया घालू नये. धन्यवाद.